नमस्ते मित्रांनो. आपण काल रो आणि कॉलम इन्सर्ट करायला म्हणजे मागच्या लेक्चरला आपण कॉलम आणि रो इन्सर्ट करायला शिकलोय. आता आपण बघूयात की रो आणि कॉलम डिलीट कसे करायचे. जसं इन्सर्ट करायला शिकलो तसं आपण डिलीट पण करू शकतो. म्हणजे जसं मला आता हे एज कॉलम नकोय, तर कॉलम डिलीट करायला शिकायचंय. सिंपल. आपला त्यावेळेचा रूल. जो कॉलम इन्सर्ट करायचा होता त्या कॉलममध्ये ठेवा. तसंच सेम डिलीट करायचंय. तर तो सेल पॉइंटर बघा आता मी इथे कुठेही ठेवून द्या त्या कॉलममध्ये पाहिजे. होम टॅब, सेल्स ग्रुप, डिलीट त्यामध्ये तो विचारतोय काय डिलीट करायचंय? मी सांगतो डिलीट कॉलम. कॉलम डिलीट केला. एज कॉलम डिलीट झालाय आपला. कंट्रोल झेड करतो. दुसरी मेथड काय आहे? तर तुमचा सेल पॉइंटर तिथेच ठेवून द्या. कंट्रोल आणि मायनस साइन. आता परत कन्फ्युजन झालं. आपण सेल पॉइंटर इथे ठेवलाय B8 वरती. त्यामुळे हा कॉलम पण आहे बी, हा रो पण आहे 8 आणि सेल पण आहे. म्हणजे त्याला कळत नाहीये की नक्की काय डिलीट करायचं. तो तुम्हाला विचारतोय की सेल जर डिलीट केली तर ती डावीकडची सेल इकडे सरकवायची का खालची वर सरकवायची? एंटायर रो डिलीट करायचा आहे का एंटायर कॉलम? मी सांगतो एंटायर कॉलम. बघा गेला डिलीट झाला. किंवा तिसरी मेथड आहे. आपण जसं रो इन्सर्ट करताना तो कॉलम सिलेक्ट केला होता, तसा मी आयदर हा कॉलम सिलेक्ट करतो. बीच्या इथं क्लिक करून तो कॉलम सिलेक्ट करा किंवा दुसरी मेथड आठवते का तुम्हाला? कॉलम सिलेक्ट करायची. आठवते का? करेक्ट. कंट्रोल स्पेस बार. कंट्रोल आणि स्पेस बारनी आपण कॉलम सिलेक्ट करतो. आणि डिलीट करण्यासाठी काय आहे? कंट्रोल मायनस. सिंपल. या पद्धतीने आपण कॉलम डिलीट करू शकतो. त्याच पद्धतीने आपण रो सुद्धा डिलीट करू शकतो. बघा सुरेशचं रेकॉर्ड आपण ऍड केलं होतं ना, म्हणजे एक रो ऍड केला होता. तर 8 रो आपल्याला डिलीट करायचा आहे. तर सेल पॉइंटर त्या रो मध्ये कुठेही ठेवा. आयदर बी मध्ये, सी मध्ये, डी मध्ये किंवा अगदी आय मध्ये कुठेही ठेवा. पण तो 8 रो मध्ये पाहिजे. परत होम टॅब, सेल्स ग्रुप, डिलीट कमांड. त्यामध्ये काय डिलीट करायचंय? मी सांगतो डिलीट रो. बघा सुरेशचं रेकॉर्ड डिलीट झालं म्हणजे तो रो डिलीट झालाय. कंट्रोल झेड. दुसरी मेथड पुन्हा. सेल पॉइंटर 8व्या रो मध्ये कुठेही ठेवा. कंट्रोल मायनस करा. कंट्रोल मायनस. परत तो विचारतो मला कळलं नाहीये काय नक्की तुम्हाला डिलीट करायचंय. म्हणून तो विचारतो सेल डिलीट करायची आहे, रो डिलीट करायचा आहे, कॉलम डिलीट करायचा आहे. मग मी इथनं सांगतोय रो डिलीट करायचा एंटायर रो. झाला. तिसरी मेथड. रो सिलेक्ट करा. रो कसा सिलेक्ट करणार आहे? तर 8 नंबरचा 8 हा आकडा आहे. तिथं क्लिक करा. रो सिलेक्ट करा. रो सिलेक्ट झाला आपला. आता सिंपल कंट्रोल मायनस. ओके. कंट्रोल झेड करतो मी. रो सिलेक्ट करण्यासाठीची शॉर्टकट की काय? जसं कॉलम सिलेक्ट करण्यासाठी कंट्रोल स्पेस बार, तसं रो सिलेक्ट करण्यासाठी शिफ्ट स्पेस बार. झाला का रो सिलेक्ट? सिंपल कंट्रोल मायनस. बघा आपण ज्या पद्धतीत रो किंवा कॉलम इन्सर्ट करू शकतो, नवीन ऍड करू शकतो, तसंच नको असलेले कॉलम किंवा रोज डिलीट पण करू शकतो. ती आपण आता पद्धत पाहिली. धन्यवाद.